आपण मला या बैलांनी नाद लावलेला आहे हा आणि या बैलाला मी आयुष्यात नाही विसरू शकत. आता 2023च्या दरम्यान आहे ना ते आमचा गोठा झाला. सांगायचं म्हणलं तर लोक अवताला आणून शेताची नांगरणी वगैरे पेरणी वगैरे करून बैल घाटाला पाळवायचे. आपण मग जर सगळ्यांची परिस्थिती नसती 7 ते 8 हजार रुपये खर्च करणं मग त्यांनी बैलच नाही पाळायचा. ते तुमच्या हातावरचा हा जो स्टॅच्यू म्हणजे तो कोणत्या बैलाचा जरी आरतीचा काळ आला तरी या पोरांनी कधी आमची साथ नाही सोडली. मग कृष्णाला 2 ट्रॅक्टर 2 बुलेट आणि 5-6 टू व्हीलर भेटल्या रोख रक्कम भेटली 5-6 लाख. तर नमस्ते, मी तुमचा सगळ्यांचा आवडता ऋषी कांडेकर. आज आपण आलोय नवला कुंभरे गावात कृष्णा बैलाची मुलाखत घेण्यासाठी. तर मालक तुमची संपूर्ण माहिती सांगा. माझं नाव तानाजी बबन पडवळ, नवला कुंभरेचे आम्ही. तर मालक हा बैलगाडा शर्यतचा नाद तुम्हाला आधीपासून का आत्ता लागलेला? बैलगाड्याचा शर्यतचा ना तसा आमचा पिढ्या आहे, पण मला स्वतः 20 वर्ष आली या गाड्यामध्ये. तर सुरुवातीला आपल्याकडे कोणकोणते बैल होते? सुरुवातीला आमच्याकडे बबड्या पिंट्या जुनी बैल होती. आम्ही ती बैल आवताला पण आणायचं, गाड्याला पण पाळवायचं. मग ते आज बैल ते बैल कुठे? ते आता वय झाले त्यांचं, ते एक्सपायर झाले त्यावेळेस झाले. त्यानंतर आम्ही मध्ये मुरल्या म्हणून बैल होता आमच्याकडं, ती 5 बैल होती आमची. तर मग त्यांना काय झालं? हे आता 2023च्या दरम्यान आहे ना ते आमचा गोठा जळाला 8 तारखेला 8 जानेवारीच्या दिवशी. त्यामध्ये ती 5 बैल एक्सपायर झाली आमची. म्हणजे कशामुळं काय झालं गोठ्याला? काही कळलंच नाही, ते काय शॉर्ट सर्किट म्हणतात काही, पण काही आम्हाला समजलं नाही. आम्ही इकडे राहिलो होतो. गोठा आमच्या शेतापासून इथून आमच्यापासून 1-2 किलोमीटर गोठा आहे. मग त्यावेळेस गोठ्यात जवळ कोण नव्हतं का? नाही, जवळ कोणीच नव्हतं. घर होतं आमचं शेजारी चुलत्यांचं, थोडं लांब होतं. तो त्यावेळेस थंडीचे दिवस असायचे, भरपूर थंडी होती. बाहेर काही कोणी लगेच रात्रीचं निघत नसतं. गोठा 11:30 पावणे 12च्या दरम्यान. मग रात्री पावणे 12 वाजता गोठा? पावणे 12 वाजता गोठा झाला. म्हणजे शॉर्ट सर्किटच झालं का कोणी? ते कळलं तसं नाही, काही कळलं खोडचं नाही, पण शक्यतो शॉर्ट सर्किट झालं. शॉर्ट सर्किट. मग त्यावेळेस म्हणजे खूप वाईट वाटलं असं की एवढे सोन्यासारखे 5 बैल सगळ्यात बेकार दिवस तो माझा. हा ना, म्हणजे न भरून निघलेली कमी थोडक्यात तुमच्यासोबत तेव्हा झाली. मग त्यानंतर तुम्ही गाडा हाना तुम्हाला वाटलं नाही का बाबा सोडून द्यावा? त्यानंतर मी 8 दिवस आमचा पहिली 3 बैल गेली संध्याकाळची. एक बैल दुसऱ्या दिवशी गेला विठ्ठल म्हणून, आणि मुरल्या बैल हा 8 दिवस आम्ही जगावला. डॉक्टर म्हणायचे याला हा जगणार नाही. 8 दिवस आम्ही त्याला हे जगावलं टोटल, नाही का 8 दिवस. 8 दिवसांनी तो एक्सपायर झाला. तोपर्यंत मी तिथंच होतो बैलापाशी, तिथंच राहायचा, तिथंच हे करायचा. 8 दिवस गावात घरी काय आलोच नाही. त्यानंतर 8 दिवसानंतर आलो तर मला घरी आल्या का ना असं अस्वस्थ वाटायचं, आपलं काहीतरी हरवलंय, करमत नव्हतं. आणि घरातल्यांचं आता आईशी मिसेसशी बोलणं झालं की बाबा आपण हाणार थांबवायचा, कारण एवढी मोठी घटना आली. बंद करायच्या बेतावरती. पण आमच्या ग्रुपमध्ये काही 10वी 11वी मोठा म्हणजे अशी घरी आहे ना गप बसायची त्यांच्या घरी. थोडक्यात आपला घरचा एखादा सदस्य असं घेत, पण ते त्यांनी अशा महिनाभर अशी गप बसायची. कुणा पोरांमध्ये जात नव्हती की येत नव्हती. मग मी थोडासा विचार केला की जर आपण परत जर बैल घेतली तर परत पोरं थोडीशी विसरून जाईल. ते बैल पळू नाही पळू हा नंतरचा विषय, पण आपल्या घरी राहिले तर विसरून जाईल. मग त्यानंतर आम्ही 4 कृष्णा आणि त्याच्याबरोबर 3 बैल आणली होती, गोरे आणली. सुरुवातीला 4 बैल आणली का? डायरेक्ट संगत 4 आणली मी. कुठून घेतली ती? पंढरपूर पासून घेतली. कृष्णा राजू मधने म्हणून मित्र आहे आमचे, हे आमचे घरचे संबंध आहे, त्यांच्याकडून घेतला आम्ही. आणि त्यानंतर आणल्यानंतर 4 आम्ही आणली, घरी आणली. माई पौर्णिमेच्या दिवशी आणली होती सकाळची. तर मग त्यावेळेस आम्ही ना कृष्णा पळवाय नेला 8 दिवसांनी. 4 पळवाय नेली. त्यावेळेस किती वर्षाचा होता कृष्णा? कृष्णा एक 8-9 महिन्याचा होता. 8-9 महिन्याचा. किती रुपयाची खरेदी? 41,000 रुपयाची खरेदी त्यावेळेस तिथं जागेवर. आणि मग आज कृष्ण आपल्या दावणीला आहे, पण ते बाकीचे जे 3 बैल होते ती पळाली नाही, नंतर आपण ते देऊन टाकली. ती काही पळाली नाही आपल्याकडे. हा एकटाच पळाला. याला आम्ही पहिला झुपला, हा पळालाच नाही. नंतर परत ट्राय केली. आमचे बंधू म्हणले एकदा परत आपण झुपून पाहू. मग त्यानंतर तो पळाला. आपण तुम्ही कृष्णा बैल घेतला, पण बैल घेताना त्याच्या काय म्हणजे काय पाहिलं पाहिजे की हे त्या बैलात असलं तरच तो बैल घ्यावा, असं काय? आम्ही बैल घेताना आहे ना, आम्हाला संध्याकाळ रात्र झाली, आमच्या जवळच येत नव्हता. असा पळायचं झाड, चिंचेचे झाड अशी झाडं होती ना, लांब पळायचा तो. आणि गेल्यानंतर तिथे आहे ना त्याचं बॉडी स्ट्रक्चर आणि त्याचं ते जातीचं. कोणत्या जातीचं बैल? कोसा खिलार. कोसा खिलार.
बैल पळण्यामाग त्याच्या जात काही महत्वाची असते का? ना असते ना महत्वाची. असते का? हा, बेरड जातीचा बैल असला का तो बैल चांगला पळतो. टिकतो पण जास्त दिवस किलर मध्ये. आज या कृष्णा बैलाचं वय किती? आता त्याचं वय 5 वर्ष असत. 5 वर्ष. आणि मग त्यानंतर तुम्ही पुढे कांड्यालाच येऊन झोपला असेल ना ज्यावेळेस? जोकडाला झोपला पहिल्यापासून. हा, डायरेक्ट त्यांनी पहिल्याच घाटात आहे ना दुसऱ्यात बारी टाकली. ते पण कांड दडकून बारी टाकली दुसऱ्यात. त्यानंतर त्यांनी 1-2 घाटानंतर जी सुरुवात केली ना त्यांनी जो म्हणजे माघारच नाही घेतली. मग तेव्हापासून जो तो पळतोय ते पळतोय. फक्त या वर्षी जरा दुखापतीमुळे थोडस इकडे माग पुढे झालं त्याचं. हा, म्हणजे सगळेच दिवस आपले मनासारखे नसतात. कधी चांगलं कधी या बैलाने आहे ना आपल्याला की इतका पळाला की आमचं मनाचं समाधान करून टाकलं. भले आमची पुढे बैल पळू नाही पळू, पण ह्या बैलाने म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की हा सेकंद तुडीन किंवा नाही का. आम्हाला वाटायचं की आपली बारी झाली, मनाला समाधान नाही आपलं चला. पण ह्या बैलाने इतका पळाला की परत 1 सेकंदाच्या आतून हे केलं त्यांनी. त्याची सगळ्यात जास्त कमी सेकंदातली बारी किती सेकंदाची? सगळ्यात जास्त त्यांनी 10-12 गाठी ना सेकंद तोडलेत. पण सगळ्यात जास्त आकर्षक म्हणलं ना आमच्या मनासारखं जर ते केलं ना, आम्ही चरवलेलं आहे ना भागवत सरपंच म्हणून आमचे मित्रचे, तेव्हापासून आमची त्यांची जवळीक आली बैलापासूनच. भागवत सरपंच आमची त्यावेळेस चरवलं आम्ही. पहिल्या दिवशी फायनलला घाटात राजा झाली. त्यानंतर फायनलला 3 दिवसात सगळ्यात आतून बारी आमची राहिली. फायनलला सगळ्यात मोठा क्षण तो आमचा बारी. तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण कारण फळामध्ये आतून राहिली, बैलांनी मान ठेवला आपला. आज या कृष्ण बैलासोबत कोणकोणते नामांकित बैल पळतात? कृष्ण सोबत इंजन पळाला आमची. तर रविगडलकचा आप्पा आहे, सम्राटे, शेटे सभापतीचा मल्हार बैल, बरीच बैल पळाली संघ. तुमची कोणती अशी इच्छा आहे की हा बैल तुमच्या बैलासोबत कृष्णासोबत पळाला पाहिजे, अशी कोणती इच्छा आहे का? तसं काही इच्छा नाही, पण आता बैल आपले इंजर्ड असल्यामुळे आपण पण जास्त झोपला नाही यावर्षी. आता एकदा झोपायला सुरुवात केली का आपाप चालू होते. म्हणजे काय लागलं होतं नेमकं त्याला? काय आलं, छाती भरली होती त्याची, निमोनिया झाला त्याला. बऱ्याच दिवस त्याच्यामध्ये त्याचे गेलं. एकदा म्हणजे जर आज तुमचा बैल तेव्हा चांगला पळत होता आणि आज समजा त्याच्या दुखापतीमुळे म्हणा कशामुळे थोडा बैल कमी झाला, तर तुम्हाला असा अनुभव आला का की ज्यावेळेस तुमचा बैल चांगला पळत होता आणि आज थोडा तो कमी झालाय, तर लोकांनी तुम्हाला थोडक्यात त्यांचा बैल द्यायला नकार दिला, असं तुम्हाला कधी जाणवलं? आम्ही पहिली गोष्ट मी कुणाकडे मागितलंच नाही. जरी नाही पळाल तर आपण मागितलंच नाही. पण त्याच्यासोबत पळायला तर बैल लागणारच ना आपल्याला. बैल लागला ना, पण आता कसं माझे मित्र आहेत रविकडला का, आमचे 20 वर्षापासून संबंध आहे. काय कमी जास्त वाटलं ना डायरेक्ट मी त्याला फोन करतो आणि त्याचा स्वतःचा बैल आम्ही झुकतो. त्यांच्या बैलाच काय? त्यांच्या बैल आप्पा म्हणून बैल. आप्पा तो पण चांगला पळतो. चांगला पळतो. मग ह्या कृष्णा बैलाची म्हणजे शरीरयष्टी बघून चांगला भरदस्त बैल वाटतोय. तर या बैलाला मिनिमम महिन्याचा खर्च किती येतो? आता सर काही खर्चाचं लिमिट नाही बरं का, पण आम्ही आता खर्च धरतच नाही. सरासरी आहे ना 17,000 रुपये बैलाला खर्च येतोच एका बैलाला, चांगल्या बैलाला बरं का. पण वासरा बिसरा असं लेवल कमी थोडीशी कमी जास्त रतिबाची किंवा याची होती. पण सगळ्यांचीच परिस्थिती नसती 7-8 हजार रुपये खर्च करायला. आता काय होतं, आपण मालक असलो ना बैल आपल्याला तर आपला बैल आहे आपल्या दावण्याला, आम्ही दूध पाजतो, अंडे असतात. म्हणजे बैल अंडी पण खातात? अंडे पितात ना, पाचतो अंडे. आपण मग जर सगळ्यांची परिस्थिती नसती 7 ते 8 हजार रुपये खर्च करणं, मग त्यांनी बैलच नाही पाळायचा? नाही, त्याच्यावरती असतं चारण्यावरती. पण असं काही नसतं ना की बाबा खर्च केला तरच बैल पळतो, अशातला काही भाग नाही. कृष्णा बैल सोडता आज आपल्याकडे किती बैल? कृष्ण सोडता आमच्याकडे आज 2च गोरे आहेत. कृष्णाचं एक भाऊ आहे आणि एक सुंदर म्हणून गोर आहे. आता 3-4 गाड चांगलं पळते. ते चांगलं पळतं. अच्छा. तर कृष्णाविषयी अजून तुम्ही काय माहिती सांगा? कृष्णाविषयी अशी सांगायची माहिती का, हा जो बैल दावणीला आलाय ना, आमची जी बैल मेलेत ना पाठीमाग जळालेत, त्यांचा आशीर्वाद म्हणून आमच्या दावणीला आलेला आहे. आता इथून पाठीमाग आमची जास्त बैल कांड्यावर जास्त पळायची, पण हाच एकमेव बैल आहे ना या 10 वर्षामध्ये जोकडात पळतोय. आणि जोकडात असा पळतो की आम्हाला माहित नव्हतं की जिल्ह्याला तानाजी पळवळ किंवा मुरल्या ग्रुप, पण त्याने आम्हाला याच्यात पूर्ण जिल्ह्यात तुमच्या ग्रुपचं त्यांनी पूर्ण जिल्ह्यात नाव ठेवलं. तर आज तुमच्या असं काय मनात आहे का नाही की आपल्याला असून एखादा चांगला बैल आपल्या गोठ्यात अजून एखादा पाहिजे, तर खरेदी करायची काय पुढे प्लॅनिंग वगैरे? आम्ही खरेदी करताना ना जास्त पैशाची खरेदी करीत नाही. आम्ही शक्यतो वासरा आणतो, त्यांना घडवतो. आता एक सुंदर म्हणून गोर आहे आपल्याकडे, छोट आहे पण त्याच्यात हाय भविष्य. तर कृष्णाचा एक भाऊ आहे,
त्याच्यात पण भविष्य. आम्ही त्यांना घडवतो हा. आणि मग 1 नंबर मध्ये पळवतो. अच्छा. हा, की आम्ही असं महाग बैल घेत नाही कधीच, हा. पहिल्यापासून नाही घेतलं. म्हणजे असं जास्त एखादा घाटात तुम्हाला बैल पळताना दिसला, हा. मग लगेच आवडला तर तो लगेच जास्त नाही, नाही, पैसे खर्च करून त्याला तसं नाही घेतला पाहिजे. तसं नाही घेत आम्ही. हा, हा. हा, आम्ही तयारी करतो घरी. त्याच्या मागचं कारण काय? कारण नाही, पहिल्यापासून आम्हाला सवयची की घरची तयारी करायची. हा. जे आपण आणून स्वतः आणून त्यांना घडून हा. त्याच्यात जी मजा आहे ती घेऊन त्याच्यात मजा नाही. असं आहे. म्हणजे असं काही वेळेस असं पण होत असं ना की लोक भरपूर खर्च करतात आणि एखादा चांगला बैल आणतात आणि तो आपल्या गोठ्यावाल्या पळतच नाही. नाही, जास्तचा विषय आता काय होतं माहिती का, मुख्य जनावरांच्या पोटात काय आपण शिरणार नाही. हा. त्याचं काय आता बैलाचं आम्हाला ऍक्च्युअली काय माहित नाही की काय दुखतंय, हा. पण आपण त्याच्यावरती त्याच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करतोच ना. पण आता तो तोंडाने सांगू शकत नाही की माझं हे दुखतंय ते दुखतंय, बरोबर. त्यानुसार आहे ना. आपण जसं सांगू शकतो की हा, माझं हे तसं. दुखतंय, तो तसं सांगू शकत नाही, पण आपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याच्यावरती उपचार करतो. हा. सरासरी एक चांगला बैल किती वर्ष पळतो? 4 वर्ष बैल पळतो चांगला. चांगला. आता आपल्याच बैलाला 2 वर्ष आले, चांगला 3 वर्ष चांगला पळतो. गोरा असल्यापासून पळतो. तर त्या कृष्णा बैल समजा एक त्याचं पण वय मर्यादा आहे, तो पुढे थांबला थकला, त्यानंतर त्याच्या तोडीचा बैल जर आपल्या घोट्यात नाही राहिला तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? प्रयत्न करत राहणार, घडवत राहणार आणि होतंय, त्याच्यात काही एवढं हे नाहीये. हा पण आज आपला जर बैल चांगला पळाला, त्याने घाटात बारी मारली तर आपण खूप त्या खुश होतो किंवा आपल्याला त्याचा गर्व वाटतो. पण तीच जर त्याने तुमची बारी पाडली तर त्याच्याविषयी तुमची भावना काय होती? पहिली गोष्ट सांगू का, कृष्णबाल्याची बारी सुरुवातच 18 सेकंद पासून झाली. त्याच्यामुळे आम्हाला त्याची बारी झाली तरी आनंद, नाही झाली तरी आनंदाची. आम्ही कधी त्याच्यावर नाराजच नाही. मग थोडक्यात तुम्ही सेकंद नाव तुम्ही बैलासाठी एक आनंदासाठी पळवता. बारी पडली तरी काय वाटत नाही आणि झाली तरी आम्हाला आनंद, आम्ही जास्त आनंद करत नाही. तर कृष्णा बैलाला आजपर्यंत किती बक्षिसं भेटली? कृष्णाला 2 ट्रॅक्टर, 2 बुलेट आणि 5-6 टू व्हीलर भेटल्या, रोख रक्कम भेटली असं 5-6 लाख. अरे बा. म्हणजे कृष्णा बैलाची थोडक्यात भरपूर 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 भरपूर. त्याची काय आजपर्यंत मागणी वगैरे झाली का? नाही, आम्ही बैल विकतच नाही, त्यामुळे मागण्याचा विषय नाही आमच्याकडे. आपण असं कुणी बोललं नाही का बाबा तुमच्या विचाराच्या पुढे त्याला किंमतच नाही, किंमतच नाही. थोडक्यात म्हणजे आपल्या घरच्या व्यक्तीला जशी आपण किंमतच करत नाही बैलाची. पहिली गोष्ट, जर पुढे मागणी झालीच एखादी चांगली नाही. पहिलं आम्ही ना शक्यतो पळालेला बैल विकतच नाही. आणि आमच्याकडे आता आम्ही स्वतः गाडा मालक आहे, त्यामुळे कुणी मागणार पण नाही आमच्याकडे. म्हणजे आता काय होतं, जो पहिल्यापासून बैल विकतो ना त्याच्याकडेच लोक मागतात, पण यांना माहिती आहे गाडा मालक आहे, ही विकू शकत नाही, मग यांच्याकडे कसं मागतात ना, असं आहे ना. आपण जर चांगले पैसे देत असेल तर काय अडचण आहे बैल आपण पैसे म्हणून आपण बैल पळवतोच नाही ना. एक आपण आवड म्हणून आपला पहिल्यापासून आपली परंपरा आहे. आम्हाला कुस्तीचं पण नाद आहे. अच्छा. दोन्ही आम्ही पहिल्यापासून पैसे म्हणून करतच नाही. एक आमच्या घराची परंपरा आहे, आनंद आहे म्हणून करतो. तुमच्या घरात किती माणसं? घरात आम्ही 2 भाऊ आणि 6 माणसं आहेत, आपले 7 माणसं आहेत टोटल. तुमचा हा बैलगाडा सोडता बाकी काय व्यवसाय? बैलगाडा सोडता आपलं ना एक इथं वेअर हाऊस बांधलेलं आहे आपण, भाड्याने दिले, आणि दुधाचा व्यवसाय आमचा. दूध व्यवसाय. शेती आहे पण शेती करत नाही आम्ही, तर ते आता भाडे तत्वावरती चाललंय देण्याचं. नमस्ते मालक. नमस्ते. आज आपला कृष्णा बैल कोणत्या संघटनेत पळतो? आज कृष्ण बैल हा मुरल्या ग्रुप संघटनेत पळतो. नावला कुंबरे या संघटनेत कृष्ण ग्रुप बैल आपला पळतो. तर आज आपली एवढी मित्र कंपनी जमली, त्याच्या मागे काय कारण? तर खरं सांगायचं म्हणजे ही आपली अशी पैशाने किंवा अशी गोळा केलेली पोरं नाहीये. ही सगळी आपलीच घरातली बाबा, हे असं नाही की बाबा आमचा बैल पळतोय म्हणून सगळी पोरं येतात. ज्यावेळेस आमची बारी होत नव्हती, कृष्णा स्वतःच कृष्णा जेव्हा पडतीचा काळ आला होता त्यावेळेस कृष्णाची बारी 14 सेकंद 15 सेकंद अशी व्हायची, तरी या पोरांनी आपली साथ नाही सोडली. एवढं आमचं गोट्याचं नुकसान झालं तरी जवळपास ही पोरं आम्हाला, आमच्या ग्रुपमध्ये सगळी आमची संघटना एक 10-12 वर्षापासून, जसं या पोराला कळत नाही तेव्हापासून येतात. जरी पडतीचा काळ आला तरी या पोरांनी कधी आमची साथ नाही सोडली. मग घरातल्या सदस्यासारखीच ही पोर आमच्या सोबत कायम पडतीच्या सुखादुखाच्या काळात आमच्या सोबत उभी राहिलेली. तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं की पडतीचा काळ आलता, म्हणजे तुमचा घोटा काही जळाला होता, मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? ज्यावेळेस आमचा गोठा झाला होता त्यावेळेस म्हणजे असं, आता जी 5 बैल होती आमची,
तर त्या बैलांना सगळीच मुलं आता ही जी मुलं आहे ना ही सगळी इथं आहे ही सगळी म्हणजे ज्यांच्या सोयीनुसार तिथं रानात गोठा तिथं जायची एवढ्या लांबनं 5-10 किलोमीटर गोठा असेल तिथं जायची पण ज्याला वेळ भेटेल तसं चारा टाकायची किंवा म्हणजे सगळ्याच पोरांनी जीव लावला होता त्या बैलांना आणि एवढी मोठी घटना ती घडली दुःखद असंही अशी घटना घडली की थोडक्यात 5 बैल गेल्यात लय मोठी घटना आमच्या सगळ्याच ग्रुपसाठी घडली असं त्याच्यानंतर म्हणजे अशी एक महिनाभर तरी पोर अशी थोडक्यात आहे ना शांत असं काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळं हरवलं झालं पोरांना कर्मानी पोरं अशी घरात बसणार पुढं कोणत्या पोरांमध्ये जाणार नाही काय नाही मग पोरांच्या थोडस आम्हाला वाईट वाटलं मग पोरांसाठी भाऊनी परत बैल घेतली मग त्यातला 4 बैल घेतली त्यातला एक कृष्णाच एक पळाला कृष्ण एक चांगला जेव्हा आम्ही 4 बैल घेतली त्यावेळेस ना आम्ही इथं आमच्या देवाचा घाट आहे कडदे म्हणून तिथं 4 बैल पळवानी होती बाकी त्या 4 मध्ये बाकीची 3 पळाली होती कृष्णापेक्षा चांगली पळाली होती मग तिथं आम्ही याला कांड्यावर पहिल्यांदा झुपला होता पण कृष्ण काय कांड्यावर पळाला नव्हता त्याच्यानंतर मग जोकडात आम्ही त्याला जोकडात घेतला जोकडात चांगल्यारीत्या पळालतो त्याच्यानंतर बाकीची पण पळत होती पण ती जसा जसा वेळ पुढे जाईल तसं जसं झुपीत जाईल ती तशी कमी होत गेली पण कृष्णाचा जसं जसं झुपीत जाईल तसं स्पीड वाढत गेलं मग कृष्ण आमचं नाव असं एवढं वर नेलं की आम्ही स्वप्न पण नव्हतं पाहिलं की आमचा बैल कधी सेकंद उडील बाकीची बैल पळायची पण आमच्या स्वप्नात नव्हतं आमच्या फक्त मनात एवढंच की बाबा आपली बारी झाली पाहिजे परत आता ही जेवढी 4-5 जनावर गेली आहे परत निदान तरी आपली पाहिल्यात नाही निदान दुसऱ्यात तरी बारी झाली पाहिजे एवढं आमचं होतं पण कृष्णाने आम्हाला इतक्या वर नेऊन ठेवलं की आम्ही त्या गोष्टीचा विचार पण नव्हता केला तर जी आपले 5 बैल गेले म्हणतात त्यांची काय काय नाव होती एक 5 गेली त्याच्यातला एकाचा मुरल्या होता तो कांड्यावर टॉपलाच पळायचा म्हणजे चांगल्या बारी पुढे पळायचा चर्चेत नाव होतं मुरल्याचं त्यांनी काय बक्षीस जिंकले होते त्यांनी भरपूर जिंकले होते म्हणजे एक त्यावेळेस नामांकित जोकाड होता काटे मराठे सलग 25 ते 30 घाटाचा राजा ते जोकाड होता काटे मराठे त्या बारी पुढे मुरल्या पळायचा आणि जेवढं बैलगाडा क्षेत्रात तुम्हाला सांगतो जेवढं बैलगाडा क्षेत्रात जोकडाला महत्व आहे तेवढंच कांड्याला पण महत्व आहे म्हणजे ज्याचं कांड जेवढं जोकड चांगलं लागतं ना तेवढं त्या बैलगाडा क्षेत्रात कांड पण चांगलं लागतं तर त्या कांड्याचं काम मुरल्या एकदम भक्कमपणे करायचा कोणत्या आजपर्यंत त्यांनी कोणत्या जोकडाला शिवून नाही घेतलं तो माग कधी पळलाच नाही माग आम्ही एकदा दोनदा घेतला होता त्याला पण परंतु त्याचं म्हणजे काय झालं की आम्हाला जरा थोडासा त्याला जोकडात घ्यायचा का आमचा थोडासा निर्णय चुकला त्याचं थोडंसं वय झाल्यानंतर आम्ही त्याला जोकडा घेतला ज्यावेळेस तो कांड्यावर चांगला पळत होता आणि काटे मराठे बारी म्हणजे त्या जोकडा पुढे चांगला पळत होता ते जोकडा एकदम चांगलं फेमस होतं त्यामुळे आम्ही पण जास्त काही विचार केला नाही की याला मागं घ्यावा जेवढं मग जेवढं जोकडाचं नाव तेवढं कांड्यावर नाव त्यामुळे आम्ही त्याला कांड्यावरच पळत राहिलो आणि मग त्याचं थोडंसं तो कांड्यावर पळवायचाच नाही ग्रावरन टाईपचा बैल होता कधी कांड्यावर हाटत नव्हता काय नव्हतं हा पण थोडे बैल थोडे दिवस पुढे पळले की लोकांना वाटतं ते लगेच मागं यावा ते तसं का वाटतं लोकांना ते प्रत्येकाचं म्हणजे विचार असतात की बाबा काही लोक काय करतात आता बारीक बारीक गोरे घेतात पहिले कांड्यावर पाहतात पळवतात त्याच्यानंतर त्यांना वाटलं योग्य वयात आला चांगलं हातपाय त्याचे मजबूत झाले चांगलं पलंग किंवा शरीरदृष्टी चांगली झाली तर त्यांच्या विचाराने ते बैल जोकडात घेतात मागलो आणि ते अजून जे आपले म्हणजे ते सगळे 5 बैल होते ते पण सगळे आपले विकतच बैल होते हो विकत म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर आम्ही अशी मागाचे कधी बैल घेतच नाही जे काय असेल ते बैलाची जात वगैरे बारीकपणे 7-8 महिन्याचं वासरू असताना त्याची जात वगैरे बघून शरीरदृष्टी बघून त्याची घेतो त्याला घडवितो आणि ते जे गाडवायचं काम आहे आमच्या संघटनेची सगळे मुलं करतात जेव्हा आपण आता थोडक्यात सांगायचं म्हणजे लहान मुलासारखंच त्याला जपायला लागतं जोपर्यंत त्याला त्याची पवित्रा येत नाही थोडक्यात सांगायला गेलं तर मग त्याला रोज गुढी मागं चालवणं किंवा त्याचा आहार किंवा बाकीच्या गोष्टी व्यायाम वगैरे ही सगळी संघटनेचीच पोरं करतात आणि हे बैलगाडा पळवणं एक दोघांचं काम नाहीये त्याला मजबूत संघटना लागते आणि सगळे आपली मुरल्या ग्रुपचीच संघटना करतात हा म्हणजे ज्यावेळेस आपण गाडा पळवायला जातो त्याला पिकअप मध्ये नेऊस तर ते घाटात उतरूस तर त्याला बारी सोडूस तर पुढे धरूस तर पोरच लागतात तेच म्हणलो तुम्हाला हे बैलगाडा पळवणं एक दोघांचं काम नाहीचे त्याला जवळपास त्याला चांगली संघटनाच लागते घरातनं बैल सोडूस तर आता ही जरी लांब 100 किलोमीटर जरी बैल आता न्यायची जरी असेल आता पाऊस काळ चालू झाला इथं या तिकडं जुन्नर आंबेगाव त्या साईडला पाऊस कमी असतो तर आम्ही तिकडे बैल नेतो तर आपल्या भागात जास्त पाऊस असल्यामुळे सगळे बैलगाडा शर्यत बंद असते 100 किलोमीटर तर इथनं आम्हाला सकाळचं 6 वाजता जायला लागतं निघायला लागतं तर ही बाकीची मुलं रात्रीची लवकर झोपून सकाळी 1 तास आधी गोठ्यावर येऊन बाकीची तयारी करून एवढ्या लांब येतात सगळी अच्छा पण त्यांना शिक्षण कॉलेज वगैरे काही नसतं सगळं करून प्रत्येक जण त्याचं घरचं सगळं करून तिकडं वेळ काढून येतात फक्त बैलासाठी तर आज कृष्णा बैल एवढा मोठा बैल आहे
म्हणजे दिसताना असा लोकांना भीती वाटेल असा बैल आहे, तर तो तुम्हाला असं वाटत नाही का तो आपल्याला मारण किंवा नवीन नाही, अजिबात त्यासाठी नाही, भीत नाही का? अजिबात. म्हणजे लहान मूल जरी त्याच्या जवळ गेलं ना तरी तो बैल कशा म्हणजे एक थोडक्यात म्हणायला गेलं तर गाईगतच स्वभाव आहे त्याचा, काहीच करणार नाही, एकदम शांत स्वभावाचा. घरातली बाई माणूस असू किंवा कोणी असू, अनोळखी व्यक्ती असू, जरी ते पुढे गेला किंवा त्याला त्याच्या अंगावरून हात फिरवला, त्याला चोळलं, तरी तो काहीच करत नाही. लहान मुलं पण त्याच्या पशी जाऊन खेळतात आणि लहान मुलांना पण जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना पण कृष्ण बैल माहिती आहे, इतका भारी स्वभावाचा बैल आहे तो, जवळ येऊन देतो, चुळून देतो. त्यामुळे लहान मुलं पण त्याच्या सोबत जवळ आवडीन जातात. आजपर्यंत असं कधी झालंय का की त्यांनी बाबा एखाद्याला तरी मारलंय, असं कधी झालं? अजूनपर्यंत जोपर्यंत आम्ही घेतलंय ना तोपर्यंत कधीच मारलं नाही त्यांनी. तेव्हापासून अजून असं कधी नाही, फक्त हा कृष्ण बैल हा फक्त त्याचं रंग फक्त घाटातच गरम होतो बैल, घरी अच्छा. वगैरे काहीच नाही. आज जी नवीन तरुण मंडळी आहे ती या बैलगाडा क्षेत्रात उतरायची, त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? तसं म्हणायला गेलं तर बैलगाडा क्षेत्र आहे अतिशय चांगलं क्षेत्र आहे. बैलगाडा क्षेत्र बाकीच्या क्षेत्रांपेक्षा बाकीच्या व्यसन बाकीच्या ठिकाणी जातात, व्यसन वगैरे त्या क्षेत्रापेक्षा हे बैलगाडा क्षेत्र चांगले. म्हणजे एक सांस्कृतिक क्षेत्र आहे आपलं, पिढ्या चालत आलेलं क्षेत्र आहे बैलगाडा क्षेत्र. तर मी एकच सांगेल की बाकीचं सगळं कामधंदा करून हे जर क्षेत्र केलं ना तर काय म्हणजे या क्षेत्रात असं काय हे नाहीये. या क्षेत्रात इन्कम किती? तसं म्हणायला गेलं तर या क्षेत्रात इन्कम सोर्स नाही, कोण करतच नाही. या क्षेत्र नावासाठी करतात सगळे आपली प्रत्येक जण. तसं या क्षेत्रात इन्कम आहे. जसं समजा आपण चांगला गोरा आणून एक 30-35 हजार रुपयाला गोरा आणून जर त्याला त्याच्या चांगला अभ्यास करून त्याला चांगला जर घडवला तर तो भविष्य काळात 20-25 लाख रुपयाला पण जाऊ शकतो. पण प्रत्येकाचे विचार असतात, कोण विकतं कोण नाही विकत, आणि कोण नावासाठी करतं. किंवा म्हणजे असं नाहीये की बाबा त्याची जर समजा एखादा आपण 25-30 हजार रुपयाला गोरा आणून जर तो चांगल्या रीती घडवला तर त्याच्यात आपण इन्कम पण कमवू शकतो जर विकायचं ठरवलं तर. तर भविष्यात तुमच्या काय असं प्लॅनिंग आहे की बाबा आपल्याला अजून एखादा खूप चांगला बैल घ्यायचा आहे, तो पळवायचा, असं काय भविष्यात प्लॅनिंग आहे का? नाही, आता तसं प्लॅनिंग तर आहेच. आता 20-25 वर्षापासून जसं आमच्या भाऊला कळत नसल्यापासून आम्ही बैल गाडा पळवतोय. माझ्या चुलत भाऊ संतोष पडव त्यांच्यापासून किंवा आजोबांपासून गाडा पळवतोय. तर असं आम्ही बैल घेतच राहतो की बाबा पळवत राहतो, घेत राहतो, पळवत राहतो, तयार करत राहतो. पण आतापर्यंत जोपर्यंत पहिल्यापासून आतापर्यंत आमच्या दावणीला सगळ्यात टॉपचा बैल जागला असेल तर कृष्ण आहे. पण आमचे आहे स्वप्न की बाबा कृष्णासारखाच आम्हाला एक बैल तयार करायचा आहे. की आता समजा आम्हाला त्याचा अनुभव पण आलेला आहे की बाबा आता बैल कसा तयार करायचा, बैलाला कसं गाडवायचं. त्या विचाराने आम्ही बाबा पुढे आमचा चांगलाच प्रयत्न राहील की एक दावणीला 1-2-3 गोरे चांगले तयार करायचे. तसं समजा आमच्याकडं सुंदर एक गोर आहे 7-8 महिन्याचं, आम्हाला त्याच्यात कृष्णासारखं भविष्य दिसतंय. आम्ही प्रयत्न करून त्याला चांगला गाडवायचा. तर आज समजा मी आहे किंवा एखादे नवीन मुलं आहेत तर त्यांना चांगला बैल चांगला घोर घ्यायचंय, तर त्यांनी काय पाहून ती घोर घेतलं पाहिजे? तसं म्हणायला गेलं तर बैलाची शरीरवृष्टी, बैलाची हातपाय मजबूत पाहिजे, बांधा मजबूत पाहिजे, बैलाची जात पाहिजे चांगली, ते सगळं बघून बैल घेतला पाहिजे. मग शेवट आपण किती चांगला घेतला तर शेवट त्याच्या आतूनच जर कला असेल तरच तो बैलाची पण कला पाहिजे आणि त्यातल्या त्यात मालकाची पण कला पाहिजे बैलाला गाडवायची. तुम्ही जर किती जरी चांगल्या क्वालिटीचा बैल वासरू किंवा तुमच्या दावणीला किती जरी गरम वासरू आणलं, तुम्ही जर नुसतं ते बांधून ठेवलं आणि नुसतं त्याला रतीब जर दिलं तर ते काय पाळणार नाहीये. त्याला योग्य रीते त्याला सरळ चालवणे, गोडी मागं चालवणे, शिकवणे, घाटात कसं पळणे, एकदा दोनदा जरी ते वासरू पडलं नाही तरी त्याच्यावर अभ्यास करणे. असं व्यायाम जसं आपण पाहिलं व्यायाम करून ऑटोमॅटिक तयार होतो तसंच आहे बैलांचं पण. त्याला व्यायाम देऊन शिकवणे, चांगलं पळवणे, ह्याला पण शिक्षण थोडक्यात द्यावं लागतं. थोडक्यात म्हणजे आणि शाळासारखंच आहे त्याचं. जर आपला बैल आहे एवढा मोठा बैल, चांगला बैल जर पळणारा असेल तर त्याला जर 1 महिना 2 महिने घाटात नाहीच नेलं तर तो येडवणी करतो का? हो, करतो ना. म्हणजे कसं आहे, एक आराम भेटला आपल्या शरीराला, माणसाच्या असू किंवा काय असू, एक ताकद आल्यासारखं होतं. तसंच बैलांचं पण त्यांना असं जोश आल्यासारखं होतं. पण मग आम्ही त्याला जरी गाठबंद वगैरे असलं तर त्याला आम्ही अवताला चालवणे, असं मोकळं चालवणे, पोणी पाडणे, हे व्यायाम त्याला चालू असतात बैल. पण मी असं ऐकलं होतं जो बैल अवताला चालतो किंवा आपण चालवतो तो घाटात पळत नाही. नाही, असं काही नाहीये. बरेचसे गाड्यांचे बैल आता पाऊस पडत, ऑफ सीझन मध्ये बरेचसे गाडा मालक आहे ना, आपली बैल आहे ना शक्यतो अवताला आणणे, पोणी पाडणे, व्यायाम चालू ठेवतात. म्हणजे असं काही नसतं की नाही असं बैल झुपल्याला बैल पळतो किंवा नाही, पण असं काही नसतं. नाही, असं काही नसतं. आता जुन्या काळातले जर सांगायचं म्हणलं तर लोक अवताला आणून शेताची नांगरणी वगैरे, पेरणी वगैरे करून बैल घाटाला पळवायचे लोक.
हा का? तेव्हा पण बैल पळायचे, असं काय नाही गैरसमज आहे बाबा. हा म्हणजे ज्याच्या बुद्धीला पटन तसे लोक बोलतात, लोक बोलतात आणि जसं वागतात. बाकी काय नाही. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असती. प्रत्येकालाच बैलातल्या सगळ्या गोष्टी माहित असल असं नाही. असं काय नाही. हा. तर बैल आपण आपला बैल पळतोय, खूप चांगला पळतोय, मग आपण त्याला रोजच पळवतोय, हे त्याच्या सोबत आपण चुकीचं नाही करत का? हो, तसं तर चुकीतच करतोय. आता एवढं ऊन आहे, आता हे थोडक्यात आता पावसाचे दिवस चालू होईल हा. आणि बाकीचा विषय वेगळा आहे, पण एवढ्या उन्हाळ्यात बैलाला जास्त रनिंग नाही पाहिजे, जास्त घाट नाही पाहिजे. हा म्हणजे आपला बैल पळतोय, मग आपण त्याला काय रोजच पळवणार का? नाही, असं नाही पाहिजे. बैलाला जसं आपल्याला आराम पाहिजे तसं बैलाला पण आराम पाहिजे. आता तो बैल मुकर प्राणी, त्याला बोलता येत नाही, हा. पण आपण त्याची भावना समजून घेतल्या पाहिजे. हा म्हणजे आपला जीव आहे तसा त्याचा पण त्याचा जीव आहे पण ना. जीव आहे. त्याची पण काळजी आपण घेतली घेतलीच पाहिजे. तर मालक नमस्ते, कृष्णा बैलाविषयी तुम्ही काय सांगाल? कृष्ण बैल हा सगळ्यात लाडका आहे आमच्या संघटनेचा. हा. आणि आमचा गोठा जाळ्याला बसणं, तर आमचा बैल, आम्हाला हा जो बैल लागला आमच्या दावणीला, हा. तो आजपर्यंत जोकडात त्याने आमचं एवढं नाव केलंय की शब्दात नाही सांगू शकत. अच्छा. हा. पण मी आजपर्यंत बघत होतो, लोक हाता आपल्या गर्लफ्रेंडचा स्टॅटू गोंधतात, आपल्या आईचा, आपल्या मित्राचा गोंधतात, पण तुमच्या हातावर मी काहीतरी वेगळंच पाहिलं. काय तुमच्या हातावर कोणाचा म्हणजे स्टॅटू? हा म्हणजे मला ह्या बैलामुळे नाद लागलेला आहे मेन. हा. आणि हा बैल मला आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही. हा. हा बैल मला या बैलांनी नाद लावलेला आहे हा. आणि या बैलाला मी आयुष्यात नाही विसरू शकत. हा म्हणजे तुमच्या बोलण्यावरून कळतं की तुम्ही किती भावुक झालात. म्हणजे का एवढं बैलगाड्याविषयी विशेष प्रेम का नेमकं? मेन पॉइंट या बैलामुळे मला खरा नाद लागलेला आहे, त्यामुळे मी हा बैल कधीच विसरू शकत नाही. हा म्हणजे तुमच्या हातावरचा हा जो स्टॅटू म्हणजे तो कोणत्या बैलाचा? मुरल्या बैलाचा आहे. म्हणजे जो आपला घोटा जळाला हा, त्यातला हा बैल. हा बैल. हा. मग त्याची थोडक्यात कमी म्हणजे याच बैलांनी तुमची पूर्ण केली. पण तो बैल पण आमचा असा होता, कधी आजपर्यंत आमचं नाव पाडलं नाही त्याने. आमच्या अख्ख्या पुणे जिल्ह्यात बैल टॉपला पडायचा कांड्यावर. हा. मग आजपर्यंत भरपूर माणसं बघितले की ते काही वेगळ्या कारणामुळे रडतात, पण आज फर्स्ट टाइम असं बघतोय की बैलामुळं कोण रडतंय. म्हणजे हे प्रेम म्हणजे एक विचाराच्या पलीकडलंच प्रेम आहे. आणि म्हणजे आज वेगळंच वाटलं जरा बघून. मालक, आजपर्यंत असं कधी पाहिलं नाही की बैलासाठी मुलं रडतात, पण आज हे म्हणजे का असं एवढं प्रेम का? खरं तर सांगायला गेलं तर फक्त धीरजच त्या बैलावर प्रेम नव्हतं, त्या बैलाचं पण सांगायला गेलं तर धीरज एवढं बैलाचं प्रेम होतं. तर ज्यावेळेस आमचा गोठा जाळाला, गोठा जाळाला तेव्हा जागेवर 3 वासरं आमची जागेवरच गेली दुसऱ्या म्हणजे त्याच दिवशी. त्यानंतर 2 बैल आमची मोठांली असल्यामुळे ती वाचली हो, त्यांना ते सहन केलं त्यांनी. एक विठ्ठल म्हणून बैल होता, तर तो दुसऱ्या दिवशी गेला. आणि मुरल्या म्हणून होता, तो एक आठवडाभर आम्ही त्याला बाबा जगावला. म्हणजे डॉक्टर सांगत होते की बैल नाही जगणार असं तसं, तरी पण आम्ही प्रयत्न चालू ठेवले. तुम्ही सांगितलं की तो तुमचा बैल सगळ्यांना मारायला लागला, तर मग धीरज विषयी काय सांगत होते तुम्ही? तर काय आलं, बैल ज्या वेळेस मारण्याच्या दारात म्हणजे शेवटच्या शनी होता, एका डाव्या बैल बांधला होता आणि बैल थोडासा म्हणजे पिसाळल्यागत करत होता. तो त्याला त्रास होता असं, वेदना होता असं. बैल पूर्णपणे 99% भाजला होता. त्याचे डोळे पण गेले, ते बैलाला काहीच दिसत नव्हतं. त्यावेळेस भाऊ त्याच्या पशी गेला, तो त्याने बैल मोकळा झाला एका दाव्यावरनं. तर बैलाने भाऊवर पण धावला, भाऊच्या माग लागला. आणि आम्ही पण 2-3 जण तिथं शेजारी होतो. बैल याच्यात आम्ही बैलाला आवाज देत होतो. बैल आम्हाला पण आमच्या अंगावर धावून यायचा, पण धीरज लांब बसला होता. धीरजने सगळा प्रकार बघितला. धीरज बैला पशी आला, धीरजने मोठ्याने मुरल्या म्हणून आवाज दिला. तर बैलाने धीरजचा आवाज ऐकला आणि बैल थोडासा लांब होता. बैल चालत धीरज पशी उभी, बैलाने डायरेक्ट धीरजच्या खांद्यावर मान ठेवली. एवढं दोघांचं प्रेम होतं. फक्त असं नव्हतं की धीरजच बैलावर प्रेम, बैल पण जेवढं बैल धीरज जीव लावायचा ना, तेवढाच बैलाचा पण धीरजवर जीव होता. हा, मग एवढी दुखापत होऊन एवढं त्याच्या शरीराला भाजून सुद्धा तो मालकाला मारत होता, दिसत पण नव्हतं बैला. आवाज जाऊन धीरज भाऊला त्यांनी ओळखलं. म्हणजे अक्षरशः तो क्षण बघून पण माझ्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं होतं की बाबा खरंच मुक जनावराला जर आपण जीव लावला तर त्याच्या 4-5 पटीने बैल आपल्याला जीव लावतो, मुक जनावर जीव लावतो. नाही, ह्याच्यावरूनच कळतं ना की एकदा माणसाला धोका देतात किंवा फसवतात. पण हे मुक जनावर असं एकदा की त्यांनी एकदा प्रेम केलं, जीव लावला, तर ते आपल्याला कधीच विसरू शकत. नाही, खरंच आज या कृष्णा बैलाची, मुरल्या बैलाची सगळी मुलाखत ऐकून असं मन भरून आलं. नाही, खरंच आज तुम्ही एवढी माहिती, संपूर्ण महत्वाची माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.